हॅलो गाईज, आय होप यू डुईंग गुड. तर मी काही दिवसापासून थोडंसं या मोकळं वातावरणामध्ये मेडिटेशन करतोय. तर मला थोडीशी इन्साईट्स आलेली आहे लाईफच्याबद्दल. मला थोडीशी क्लॅरिटी आलेली आहे. लाईफमध्ये काय होतं ना, कधी कधी आपण म्हणजे कधी कधी नाही म्हणता येणार या गोष्टीला. भरपूर वेळा आपण आहे ना आयदर ऑरच्या नजरेने लाईफला बघतो. म्हणजे आयदर ऑर म्हणजे एकदम हे जर करायचं तर आपल्याला हे सोडावं लागेल, आणि एकदम प्लस मायनसच्या नजरेने बघतो, ब्लॅक अँड व्हाईटच्या नजरेने बघतो. तर पण आपल्याला हे समजत नाही की लाईफ ब्लॅक पण आहे आणि व्हाईट पण आहे, प्लस पण आहे आणि मायनस पण आहे. तर आपण असा विचार करतो की मला जर हे करायचं असेल तर हे सोडावं लागेल. तर असं नसतं. कधी कधी असा पण विचार करायला पाहिजे की लाईफ आहे ना एकदम बॅलन्स असते आपली. की आपल्याला फॉर एक्झाम्पल जर आपण जिम करतोय तर आपल्याला डाएट पण तशी घ्यावी लागते. पण मग आपण म्हणू की मी जिम करतो, मला जेवणाचाच वेळ नाही, तर मग ते तर थोडंसं चुकीची पद्धत झाली असा विषय. आणि लाईफ आहे ना कधीही बॅलन्समध्ये चालते. जर आपल्याला खरोखर लाईफमध्ये ऑलराऊंडर बनायचं असेल तर आपल्याला ना हे लाईफला आपल्या बॅलन्स कसं केलं पाहिजे हे शिकायला पाहिजे. की आपल्यासाठी जिम पण महत्त्वाची आहे, आपल्यासाठी जॉब पण महत्त्वाचा आहे, आणि आपल्यासाठी आपलं शरीर पण महत्त्वाचं आहे, आपले स्किल्स पण आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहे. आणि जे पण आपल्यामध्ये काहीतरी हिडन टॅलेंट असेल, काही सिंगिंग असेल, डान्सिंग असेल, किंवा काही ॲक्टिंग असेल, किंवा काही ॲनी अदर पेंटिंग वगैरे एक्सेट्रा, तर ते पण आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. आपल्या हॉबीजला पण आपल्याला वेळ देणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने काय होतं, आपला माइंड एकदम फ्रेश असतो. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की लाईफमध्ये नेहमी असं ऑलराऊंडर बनण्याचा विचार करायचा. तर हे माझ्यामध्ये काही इन्साईट्स आलेली आहे, या माझ्यामध्ये काही अनुभव आलेला आहे जो मला तुमच्यावर शेअर करायचा आहे. तर थँक्यू फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ.